Good evening, class. See all some careers. In the last lecture, we discussed about how to find out dimension of physical quantities, the quantity which can be measured. बरोबर आहे ना? अशीच क्वांटिटी जिचं आपण काय करू शकतो रे, जी क्वांटिटी मेजर केल्या जाऊ शकते त्यांना एक फिजिकल क्वांटिटी बोलतो आणि ज्यांना युनिट आहे त्यांचं डायमेन्शन काढलं जातं. बरोबर? अशा पण काही क्वांटिटीचे जे डायमेन्शन नसते, बरोबर, त्यांचं काढतो का आपण? नाही. कॉन्स्टंट्सचे त्यास कॉन्स्टंट घेईल मी आहे घेणारे हळू. ठीक आहे, बोल्ट्झमॅन कॉन्स्टंट झालं, रिलेटिव्हिटी कॉन्स्टंट झालं, कुलम्स कॉन्स्टंट झालं, ह्या ज्या काही गोष्टी बेसिक आहेत. ठीक आहे, या कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट म्हणजे समजतं ना काय, एक पर्टिक्युलर नंबर ज्याची एक स्पेसिफिक व्हॅल्यू आहे. करेक्ट? त्या गोष्टीचं डायमेन्शन काढता येतं का, हा क्वेश्चन. ठीक आहे, त्याच्यावरती येऊ. बट टुडे वी आर डिस्कसिंग अबाउट कन्वर्जन ऑफ रेडियन टू डिग्री. जर तुम्ही बोर्डच्या सिलेबस मध्ये बघितलं तर पेजवरती दिसेल तुम्हाला. ठीक आहे, घेतली की नाही रे पुस्तक? भेटताय, घेऊन टाका. ठीक आहे, लागणार आहे, वाचा थोडंसं स्वतःहून वाचत चला. कन्वर्जन ऑफ रेडियन टू डिग्री इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर सुद्धा आहे डिग्री टू मिनिट कसं करायचं. सध्या ह्या लेक्चर मध्ये रेडियन टू डिग्री याच्यावरती प्रॉब्लेम्स देतो, हळूहळू चालतो. नाही तर मोठा चार्ट आहे, परत कन्फ्युजन करता व्हॅल्यूज मध्ये. एकदा 4, 5, 10, 12 व्हॅल्यूज भेटल्या की मग कन्फ्युजन होऊन जातं. ठीक आहे, आणि रेडियन टू डिग्री घ्या, वाचून ठेवा वाटलं तर बुक मध्ये नेक्स्टच पार्ट आहे डिग्री टू मिनिटचा. ठीक आहे, आज घेऊ रेडियन टू डिग्री. एक सांग, एक थोडस इमॅजिन करा. सांगू तर शकत नाही ना तुम्ही. चला मग थोडस एक इमॅजिन करा. 1 रेडियन. ठीक आहे, आता हे ऑब्विसली तुम्हाला माहिती, हे नाही इमॅजिन करायचं. 1 रेडियन डिग्री मध्ये किती, हा पहिला क्वेश्चन. जसं हेडिंग दिले त्यावर मी म्हटलं असं तुम्हाला मार्क्स पडले, कोणती तरी एक एक्झाम दिली आणि लकीली तुम्हाला त्या एक्झाम मध्ये 80 मार्क्स पडले आउट ऑफ 100. लकीली बघू तुम्हाला किती पडतात ज्यावेळेस आपण टेस्ट घेऊ अशा. ठीक आहे, 80 जर किती मार्क्स पडले तर मी म्हटलं तर पर्सेंटेज काढा. कायचं पर्सेंटेज. साधी गोष्ट तुम्हाला येतात, जास्त कॉम्प्लिकेटेड पण नाही, येत असेल मी तुम्हाला. तर तुम्ही काय करता, 80 आउट ऑफ 100. ठीक आहे, हे बेसिक आहे. ऑब्विसली 80 आउट ऑफ 100 म्हणजे डायरेक्टली तुम्ही सांगता की 80%. का तर ऍज अन ऍव्हरेज आपण 100च्याच तुलनेत काढतोय. बट हे इम्पॉर्टंट नाहीये, त्याच्या मागचा जो कन्सेप्ट आहे काढण्याचा तो गरजेचा आहे. ठीक आहे, कसं बघा, मी ब्लॅक मार्कर मध्ये जी व्हॅल्यू लिहिते ती काय आहे, ही खाली काय लिहिली तुम्ही व्हॅल्यू, आउट ऑफ. बरोबर, वरती काय असते 80. वरती व्हॅल्यू कोणती असते 80, जी तुम्हाला मार्क्स मिळाले, ऑब्टेन्ड मार्क्स डिवाइडेड बाय टोटल मार्क्स. बट हे पर्सेंटेज झालं का, नाही. मी इकडे लिहितो मार्क्स. ठीक आहे, मी इकडे काय लिहितोय मार्क्स. ह्याच्यावरती फोकस करा, कॉन्सन्ट्रेट करा. ठीक आहे, मार्क्सचं काय तर पर्सेंटेज. क्लिअर, मार्क्स आहे इक्वल टू च्या लेफ्ट साइडला. मी वारंवार का जोर देतो त्या शब्दात, हेच ते इम्पॉर्टंट आहे. रेडियन आणि डिग्री वरती जाण्याच्या आधी डायरेक्टली शिकवलं असतं. ठीक आहे, बट मार्क्सचं पर्सेंटेज. क्लिअर, म्हणून मार्क्स किती पैकी. ठीक आहे, टोटल म्हणजे हे जे काय 100 आहे हे काय दर्शवतात, हे काय डिनोट करतात, त्या टोटल क्वांटिटी, त्या क्वांटिटीची. कोणती क्वांटिटी ते, त्याला मी नाव देतो क्वांटिटी मार्क्स. ठीक आहे, क्वांटिटी. ह्या क्वांटिटीची मॅक्सिमम व्हॅल्यू किती, ह्या क्वांटिटीची मॅक्सिमम व्हॅल्यू जी आपल्याला माहिती आहे, वी नो. ठीक आहे, आपल्याला माहिती असलेली ती मॅक्सिमम व्हॅल्यू मार्क्स. ऑब्विसली तुम्ही काय ठरवणार, त्या एक्झामचे टोटल मार्क्स किंवा मॅक्सिमम मार्क्स. मॅक्सिमम बोलू आपण. ठीक आहे, मॅक्सिमम मार्क्स किती 100. आणि वरती काय रे, मिळालेले मार्क्स किंवा ज्याच्यामध्ये तुम्हाला मिळाले ते मार्क्स. आता तुम्ही कन्वर्ट करताना ऑब्विसली तुम्ही काय करता, पर्सेंटेज मध्ये काढायचे, म्हणजे मल्टिप्लाय बाय 100 करता आणि पर्सेंटेज म्हणता. ठीक आहे, मग हे 100 कॅन्सल होतात आणि तुम्ही सांगता की मला 80% मिळाले ज्यावेळेस माझी जी एक्झाम होती, जी परीक्षा होती ती 100 मार्काची. क्लिअर आहे. बट आता तुमचं कन्फ्युजन थोडस दूर करू. 120 मार्क्सची जर कधी एक्झाम असते, ठीक आहे, 120 मार्क्सची जर कधी एक्झाम असेल, तुम्ही काय केलं, किती मॅक्सिमम मार्क्स आहे आता, क्वांटिटीची मॅक्सिमम व्हॅल्यू किती, तर 120. पर्सेंटेज मध्ये आणायचं तर ऑब्विसली ही क्वांटिटी तर फिक्स आहे ना, हे 100 तर पर्सेंटेज मध्ये आणण्यासाठी मल्टिप्लाय करतो आपण. क्लिअर, हा x0 कॅन्सल. आता हे कॅल्क्युलेशनचा भाग. ठीक आहे, करून घेऊ शकतो. सांगा, फोटो काढून पाठवा मला की इथे किती येते व्हॅल्यू, म्हणजे कळतं मला पण की तुम्ही नोट्स लिहिताय. क्लिअर आहे, जे काय व्हॅल्यू आहे ते काय आहे पर्सेंटेज मध्ये, एक्स वाय झेड याची व्हॅल्यू. ठीक आहे, एक्स वाय झेड पर्सेंटेज. इम्पॉर्टंट काय ही
डिनॉमिनेटर मध्ये व्हॅल्यू, ही कशाला डिनोट करते? त्या क्वांटिटीच्या मॅक्सिमम व्हॅल्यूला. अंडरस्टँड काय बोललो मी आतापर्यंत? त्या क्वांटिटीची मॅक्सिमम व्हॅल्यू डिनॉमिनेटर मध्ये आपण लिहितोय. क्लिअर आहे? हा कन्सेप्ट क्लिअर आहे एकदम व्यवस्थित? मग आता इथे या डिग्री आणि रॅडियन मध्ये. सुरुवातीला आपण कन्वर्ट करणार आहे रॅडियनला डिग्री मध्ये, रॅडियनला डिग्री मध्ये. मग मी इकडे लिहिलं परत, लेफ्ट साइडला कोण आहे रे? लेफ्ट साइडला कोण आहे तर क्वांटिटी, बरोबर. डिनॉमिनेटर मध्ये काय पाहिजे? डिनॉमिनेटर मध्ये काय पाहिजे तर त्या क्वांटिटीची मॅक्सिमम व्हॅल्यू. करेक्ट, असंच बोललो होतो आपण पर्सेंटेज काढताना. डिनॉमिनेटर मध्ये काय पाहिजे? त्या क्वांटिटीची मॅक्सिमम. मग रॅडियन म्हटल्यावरती, रॅडियन म्हटल्यावरती तुम्हाला माहितीये रॅडियन म्हटल्यावरती पाय वगैरे असं काहीतरी ऐकतो आपण, बरोबर. रॅडियन म्हटल्यावरती काय म्हणतो आपण? पाय युनिट. अँगल जो रॅडियन मध्ये मोजतोय त्याचं जे युनिट असते ते काय असतं? पाय, बरोबर आहे. रॅडियन युनिट आहे पण पाय ही क्वांटिटी आहे अँगल मेजर करण्यासाठी, करेक्ट. मग हा पाय काय झाला तर रॅडियनचा तो मॅक्सिमम व्हॅल्यू, बरोबर. पाय काय झाला तर रॅडियनची मॅक्सिमम व्हॅल्यू. मग मी ती कुठे लिहू? ऑब्विसली जसं आपण बोललो आताच, किती क्वांटिटी कुठे असेल हवी? डिनॉमिनेटर मध्ये. हे बेसिक आहे ना, कन्वर्जन साठी वापरतो आपण. एवढे याच्यापैकी इतके, त्याच्यापैकी तितके, त्यावेळेस आपण असंच करतो. क्लिअर? डिवायडेशन मध्ये काय लिहिलं मी? डिनॉमिनेटर मध्ये पाय. वरती काय लिहू? वरती काय लिहू? डिग्री, ज्याच्यामध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं, ठीक आहे. मग ह्या डिग्रीची मॅक्सिमम व्हॅल्यू किती असते? जसं हा पाय आहे तसं मग इथे किती लिहू रे? 180. करेक्ट, रिलेशन बनवायचं ना आपल्याला त्यांचं, बरोबर. जर हा पायची व्हॅल्यू जी आहे तिथे डिग्री मध्ये पण लिहावं लागते आणि आपल्याला माहिती आहे 1 पाय इक्वल टू 180 माहिती ना, लिहून दिलं ना मागच्या लेक्चरमध्ये. पाय इक्वल टू किती असेल रे? 180. क्लिअर? 2 पाय म्हणजे किती? 360. चालेल, चार्ट दिलेला आहे ना हा 180 डिवाइडेड बाय. मग पायची व्हॅल्यू काय असते? तर 22/7 असते किंवा 3.14 3.14 22/7 तेच येते ना व्हॅल्यू. 180 डिवाइडेड बाय पाय, 180 डिवाइडेड बाय पाय. पायची व्हॅल्यू काही कुठं, ठीक आहे. 3.14. क्लिअर? 1 रॅडियन कशात कन्वर्ट करू लागलो आपण? डिग्री मध्ये. म्हणजे हे कसं झालं आता हे गणित? हे गणित कसं झालं? पाय झाला तुमचा टोटल मार्क्स, पाय झाला काय तुमचा टोटल मार्क्स, आणि 180 काय झाला? ऑब्टेन्ड मार्क्स. 180 काय झाला? ऑब्टेन्ड मार्क्स. म्हणजे इनडायरेक्टली तुम्ही ऑब्टेन्ड मार्क्स मध्ये कन्वर्ट करताय, बरोबर आहे. ऑब्टेन्ड मार्क्स मध्ये म्हणजे कशामध्ये? आपल्या ऑब्टेन्ड मार्क्सच्या ऐवजी कोण येतं? डिग्री. म्हणजे रॅडियन तुम्ही कशामध्ये कन्वर्ट करताय? डिग्री मध्ये. आता हे सॉल्व्ह केलं तर व्हॅल्यू येणार. ट्राय करेल वरती एक छोटासा व्हिडिओ प्ले करण्याचा कोपऱ्यामध्ये कॅल्क्युलेटरचा. 180 डिवाइडेड बाय 3.14. क्लिअर? सर प्रत्येक वेळेस थोडी ना आमच्याकडे नीट मध्ये हे राहणार आहे कॅल्क्युलेटर. करा, नो प्रॉब्लेम. मॅथमॅटिकल आपल्याकडे भरपूर टूल असतात. कसं सॉल्व्ह करता रे? फ्रॅक्शन वाले जे पॉइंट वाले असतात यांना सॉल्व्ह करता येतं ना सर्वांना? 3.14 इंटू 10 टू दी पॉवर -2 लिहू शकतो ना आपण. ह्या व्हॅल्यूज पटपट करा, ठीक आहे. जे स्लो आहे त्यांनी प्रॅक्टिस करा. कॅल्क्युलेशन मध्ये खूप खेळावं लागणार आहे. जसं जसं थर्मोडायनामिक्स येईल, आपलं कायनेटिक येईल, जाऊ द्या. इलेक्ट्रोमॅग्नेटिझम चॅप्टर आल्यानंतर खूप मोठं खेळावं लागतं. 5 ते 6 क्वांटिटीज असतात ज्यांची पॉवर मध्ये व्हॅल्यूज असतात. पटापट काटाकाटी जे काय होत असेल ते कॅन्सल आउट करून आन्सर शोधावं लागतं इलेक्ट्रोमॅग्नेटिझम मध्ये, ज्यावेळेस तुम्ही कुलम्स लॉ शिकाल त्यावेळेस, ठीक आहे. 180 डिवाइडेड बाय, का बरं मी लिहिलं रे असं? पहिले सुरुवात आपली म्हणून मी जवळपास सर्व गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करेन, ठीक आहे. काही अडचण आली तर बिंदास विचार. 180 डिवाइडेड बाय 3.14. मी 3.40 ला 314 गुणिले 10 टू दी पॉवर -2 लिहू शकतो. ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी लिनियर स्केल माहिती सर्वांना. लिनियर स्केल मराठी मीडियम, एक रेषीय स्केल, ठीक आहे. राईट हँड साइड, लेफ्ट हँड साइड कधी बघितलं असेल तर सेंटरला 0 असतो. जसं जसं पुढे जातात तसं 1 2 3. बट इम्पॉर्टंट काय? सगळ्या राईट हँड साइडला काय असतात? पॉझिटिव्ह व्हॅल्यूज. जसं जसं लेफ्टला येणार तसं तसं मायनस. जसं जसं लेफ्टला येणार तसं काय असतं? मायनस. इनडायरेक्टली काय समजतं याच्यावरून तुम्हाला? ज्याही व्हॅल्यू पॉइंट नंतर राईटला असेल त्या पॉझिटिव्ह, तसं नाही. 0च्या पुढे राईटला ज्या व्हॅल्यू असेल त्या पॉझिटिव्ह आणि लेफ्टला असेल त्या निगेटिव्ह. साधी गोष्ट ना, ठीक आहे. ह्याचा एक छोटासा कन्सेप्ट लक्षात ठेवून पॉइंट लक्षात ठेवायचं असतं, ठीक आहे. हे माहित असेल तरी सांगतो, ठीक आहे. बोर नका हो, थोडस लक्ष द्या. कसं करतो मग आपण? आता हा जो डॉट होता, हा जो डॉट होता किती संख्या सोडून होता? 2 संख्या सोडून ना. म्हणजे 2 संख्या सोडून. आणि टेनस काय घेतला? टेनस काय घेतला इथे? 314 आहे.
314 इंटू काही लिहू शकतो असं मी 8 इंटू -2 किंवा 8 च्या ऐवजी 12 इंटू -2 10च काय घेतला? काय रिझन विचार करा. पॉज करा, पॉज. मी काही जास्त वेळ घेणार, ठीक आहे. तर का एक शिकला असेल तुम्ही डेसिमल नंबर सिस्टीम 0 1 2 अप टू 9. काय म्हणतात त्या सर्वांना? डेसिमल नंबर सिस्टीम. डेसिमल नंबर सिस्टीम मध्ये बेस हा काय असतो? 10. आता बेस काय असतो? तर त्या डेसिमल नंबर सिस्टीमचा एक फंडामेंटल युनिट, ठीक आहे. जसं बायनरी सिस्टीम असते त्याच्यामध्ये फक्त दोनच अंक असतात 0 आणि 1. त्याच्यामध्ये जो बेस असतो तो काय असतो? 2. म्हणजे 2 च्या पॉवर मध्ये लिहितात 2 टू दी पॉवर 1 2 टू दी पॉवर 2 2 टू दी पॉवर 3 तसं. क्लियर? म्हणजे इथं बेस काय डिनोट करतो? त्या क्वांटिटीचं, त्या सिस्टीमचं. कोणती सिस्टीम? नंबर सिस्टीम, ठीक आहे. काय बोलतो आपण ना? नंबर सिस्टीम. त्या नंबर सिस्टीमचा काय तो? तर बेस. क्लियर? एकदम फंडामेंटलला वाटते ना तो मूलभूत, एकदम बेसिक. क्लियर? मग ह्या 0 टू 9 चा फंडामेंटल काय असतो? तर 10 असतो, ठीक आहे. फंडामेंटल काय असतो? तर 10. त्याच फंडामेंटल एक छोटंसं नाव दिले चांगलं, बेस. क्लियर? समजते? तर मग बेसच्या भाषेमध्ये लिहितो आपण. ज्यावेळेस तुम्ही पॉइंट कन्वर्ट करता मायनस मध्ये प्लस मध्ये त्यावेळेस तुम्हाला बेस किती घ्यावा लागतो? तर 10 घ्यावा लागतो. तो दर्शवतो की हे जे काय 314 आहे हे डेसिमल नंबर सिस्टीम मध्ये. क्लियर? 10 लिहिलं तर मग पॉवर कशी द्यायची? किती संख्या सोडू नये? डॉट. किती संख्या सोडू नये? 2. तर वरती डोक्यावरती 2 लिहून ठेवा. 4 असेल ना 4 लिहा. डॉट हा लेफ्टला आहे का? राईटला. जर लेफ्टला असेल तर आपल्याला माहिती लिनियर स्केल मध्ये लेफ्टला कोणते नंबर्स असतात? मायनस, निगेटिव्ह. असं जर कधी असतं तर 314, ठीक आहे. इकडे पुढे असतं 314. ज्यावेळेस पॉझिटिव्ह नंबर्स असतील तर काय असेल? समजा हा डॉट हा इकडच्या साईडला असता, राईट साईडला, तर तुम्ही काय घेतलं असेल? प्लस घेतलं असेल. क्लियर? आता इथे असं असतं 0.91872. तुम्ही याला 10 च्या पॉवर मध्ये कसं येणार? 91872 लिहून घेणार. बेस हा 10 आहे आणि किती संख्या सोडली? डॉट 1 2 3 4 5 5 लिहून घेणार आणि डॉट लेफ्टला आहे तर मायनस न. हे पटपट करायचं, ठीक आहे. एवढा वेळ नाही बेटर. हे सांगते फक्त जर माहित नसेल, ज्यांना अडचण येते, मे बी येत नसणार कोणाला. चलो फिर समझ में आया आता कहानी. 180 डिवाइडेड बाय 314 इंटू 10 टू दी पावर -2 का लिहिलं हे समजायला पाहिजे. खूप वेळेस आपण याचा वापर करणार आहे. जी क्वांटिटी सॉल्व्ह होत असेल, ऑब्विसली पॉइंटची व्हॅल्यू आहे तिला डिवायडेशन मध्ये सॉल्व्ह करायचं असेल तर पॉइंट काढून घ्यावं लागतं ना बाहेर. मी काढावंच लागतं. क्लियर? चला पुढे बघा. 10 टू दी पॉवर -2 जसं आता आपण घेतलं 1 डिवाइडेड बाय l टू दी पॉवर -1 वरती गेलं +1 त्याला वरती पाठवा, तो काय होईल? +2 होईल. क्लियर आहे? 180 डिवाइडेड बाय 314 इंटू 10 टू दी पॉवर +2 म्हणू शकतो आपण. वरती गेलं +2. आता इथून तुम्ही करू शकता बाकीच्या व्हॅल्यू, ठीक आहे. 180 ला सुद्धा तुम्ही 18 इंटू 10 टू दी पॉवर 1 लिहू शकता, म्हणजे ते 10 टू दी पॉवर +3. बाकीचा जो काय भागाकार आहे तुम्ही करत चला, डिवायडेशन जसं जसं जमेल तसं, ठीक आहे. तुम्हाला 10 टू दी पॉवर -2 खाली ठेवायचं, -2 खाली ठेवून सॉल्व्ह करा. ह्याचं जे आन्सर येतं 1 रेडियन इंटू डिग्री, हे सॉल्व्ह केल्यानंतर ते येतं 57.3 काय रे? रेडियन कशात आला? हे कशात कन्वर्ट केलं आपण? डिग्रीचा वरती देऊन टाका सिम्बॉल म्हणजे तो काय नॉट असतो छोटासा, ठीक आहे. किती मग ही व्हॅल्यू तुम्हाला लक्षात ठेवायची, ठीक आहे. ह्या व्हॅल्यूचं पाठ करा, रट्टा मारा, काही करा, पण विसरू नका. बिना रट्टा मारायचे पाठ होणार आहे का? नाही ना. वाचन करा, वारंवार रिव्हिजन करत राहायचे. हे बघा, रट्टा मारण्याची पण गरज नसते. जर तुम्ही याच्यावरचे मल्टिपल प्रॉब्लेम सॉल्व्ह कराल तर ती ऑटोमॅटिक लक्षात बसून जातात. जसं कायनेमॅटिक्सचे इक्वेशन्स असतात, त्यास तुम्ही त्याच्यावरती वारंवार प्रॉब्लेम सॉल्व्ह करता. हे 3 इक्वेशन येईल लवकर तुम्हाला, ठीक आहे. वारंवार सॉल्व्ह केलं ना, इनडायरेक्टली ती व्हॅल्यू लक्षात बसून जाते, फॉर्म्युलाच लक्षात बसतात. फक्त एकदा वाचलं चला सोडून दिलं, दुसऱ्या दिवशी सकाळी उठले वाचलं नाही. प्रॉब्लेम सॉल्व्ह करा, म्हणजे इनडायरेक्टली तुम्ही त्याच्यासोबत खेळा, हळूहळू इनडायरेक्टली लक्षात बसेल. क्लियर? समजली व्हॅल्यू कशी आली? आता ह्याचं जर कधी तुम्ही आन्सर काढलं असेल तर ते 0.573. आणखी पण येतं पुढे, ठीक आहे. 333 असं खूप मोठे आहे. बट आपल्या पूर्ण कॅल्क्युलेशन्स मध्ये मॅक्सिमम नंबर किती होते? 3 डिजिट संख्या होती मॅक्सिमम, बरोबर. 3 डिजिट संख्या होती, तर डॉट नंतर सुद्धा काय करा? 3 डिजिट संख्या घेतलं. बेसिक रूल आहे मॅथमॅटिक्सचा. फिजिक्स काय आहे? मॅथ काय? एक लँग्वेज आहे फिजिक्सची. मॅथ आणि फिजिक्स डिफरंट
वेगवेगळे होऊ शकत नाही. मॅथ इज अ लँग्वेज ऑफ फिजिक्स, लक्षात ठेवा. चला इथून क्लिअर. 3 का घेतले मी ते 0.5 तर आपल्याकडे मॅक्सिमम नंबर किती होते 3. 180 किती झाले 3 झाले. समजलं. त्याच्यामुळे आपण पॉइंट नंतर पण जे काय आन्सर आलं असतं ते 0.573 आलं असतं. मग 57.3 हे कसं लिहिलं, 57.3 हे कसं लिहिलं, ठीक आहे. 573 याला पॉवरच्या फॉर्म मध्ये कसं लिहिणार, 10 to the power -3. बरोबर. आता समजलं मी कसं काढलं. 10 बेस घेतला, 1 2 3 संख्या सुरू आहे बट लेफ्ट आहे म्हणून -3 प्लस कसं लिहू मग आपण 57.3 असं आलं पाहिजे ना आन्सर. मग कसं आहे ना 10 to the power -3. आता आपल्याला डॉट इथे पाहिजे. ही 3 नंबर्स होते, 3 नंबर्स मधून फक्त एक संख्या सोडून डॉट द्यायचा. कुठे द्यायचा आहे, एक संख्या सोडून डॉट द्यायचा आहे. कुठे, लेफ्ट साइडला. कुठे, लेफ्ट साइडला. म्हणजे आपल्याला इनटू 10 to the power जे -3 होते इनटू जे 10 to the power -3 होते त्या -3 मधून एक -1 उसना घ्यायचा. का, एकच -1 एक संख्या सोडून डावीकडे शिफ्ट द्यायचा म्हणून त्या -3 मधून एक -1 उसना घेतला. ठीक आहे. मग -3 मधून एक जर कधी कॅन्सल झाला, -3 मधून जर कधी एक काढून टाकला, ठीक आहे, -3 मधून एक काढला तर काय म्हणते -2. बरोबर. काय म्हणते -2. म्हणजे ही ती व्हॅल्यू आहे बट डिग्री मध्ये आपण पॉवर अशा पॉवरचा येतो का नाही. 57.3 हा झाला एक रेडियनची किंमत. क्लिअर आहे. ही व्हॅल्यू लक्षात ठेवा. व्यवस्थित समजून घ्या काय म्हटलोय मी इथे. जर अडचण येत असेल तर विचार. त्याच्यानंतर आहे आपलं 1 डिग्री टू रेडियन. त्याच्यानंतर आहे 1 डिग्री टू रेडियन. कसं करणार आहे याचं. डिग्रीची मॅक्सिमम व्हॅल्यू काय असते, डिग्रीची मॅक्सिमम व्हॅल्यू काय असते. मी का बोललो मॅक्सिमम व्हॅल्यू, कारण की तुम्हाला ती कुठे लिहायची, डिनॉमिनेटर मध्ये. डिग्रीची मॅक्सिमम व्हॅल्यू किती असते, जसं रेडियनची मॅक्सिमम व्हॅल्यू पाय होती. बरोबर. रेडियनची मॅक्सिमम व्हॅल्यू काय होती, पाय. तर डिग्रीची मॅक्सिमम व्हॅल्यू किती, तर डिग्री ते 360 असतो बट आपण फंडामेंटल होते. ठीक आहे. मिनिमम पण मॅक्सिमम पण सर काय बोलून जातात. ठीक आहे. पायच्या तुलनेत करतोय मी. ठीक आहे. पायच्या तुलनेत काय असते रे व्हॅल्यू, ही झाली रेडियन मध्ये तर ही झाली डिग्री मध्ये. आपल्याला ह्या व्हॅल्यू माहिती ज्या एकदम बेसिक्स आहे. बरोबर. ही झाली पाय आणि ही झाली 180. क्लिअर. कशामध्ये कन्वर्ट करतोय, रेडियन मध्ये. रेडियन मध्ये बेसिक क्वांटिटी काय किंवा बेसिक युनिट काय, तर पाय. ठीक आहे. इंटू इंटू काय करतोय आपण, पर्सेंटेज वगैरे काढतोय का नाही. मग सॉल्व करा. पायची व्हॅल्यू काय पुट करणार, पायची व्हॅल्यू 3.40. पायची व्हॅल्यू काय पुट करणार 3.40. पुट करा आणि सांगा आन्सर काय 3.40 डिवाइडेड बाय 180. सॉल्व करा. 3.14 कसं लिहू शकता, 3.14 कसं लिहू शकता, 314 3.40 ला कसं लिहू शकता, 314 into 10 to the power -2. समजलं ना कसं. का, त्या पुढे मी बेस घेतला 10 आणि डाव्या साईडला डॉट आहे बट दोन संख्या सोडली म्हणजे 2 आणि डाव्या साईडला म्हणजे लेफ्ट साईडला आहे म्हणून -2. बरोबर. म्हणजे याला असं पण लिहू शकतो तुम्ही. मी का डॉट काढायचं शिकवतोय कारण तुम्हाला हे वारंवार वापरावं लागणार आहे मेथड. ठीक आहे. 180. क्लिअर. आता ह्याला आणखी पण सॉल्व करता. ठीक आहे. कसं बघा 314 हे पटपट का लागणार तुम्हाला. ठीक आहे. मी तरी पूर्ण स्टेप्स लिहितोय, प्रॅक्टिस करा कारण की एवढा वेळ नसतो एक्झाम मध्ये. 10 to the power +1. 18 ला मी कसं लिहिलं 10 to the power +1. का, 10 to the power 1 म्हणजेच काय रे 10. 10 to the power 1 म्हणजेच काय 10. म्हणजे 18 into 10 काय म्हणजे व्हॅल्यू 180. बरोबर. हे तुम्हाला स्वतःहून डेव्हलप करायला लागणारे स्किल्स. ठीक आहे. म्हणजे हा 10 to the power +1 वरती गेल्यावर काय होईल, 10 to the power +1 वरती गेल्यावर काय होईल -1. 314 into 10 to the power -2 into मी जास्त लिहितोय. ठीक आहे. व्हॅल्यू सुरुवात आपली नवीन आहात म्हणून मी सगळ्या स्टेप्स लिहितोय. 10 to the power -2 आणि 10 to the power -1 काय होईल 10 to the power -3. 10 to the power -3 आणि खाली काय वरला 18. खाली काय वरला 18 वरला. क्लिअर आहे. मग भाग जाईल का, जातो. 314 18 1 18 18 to the 36 मोठा होऊन गेला म्हणजे 18 चाच भाग देईल. ठीक आहे.
म्हणजे 18 चाच भाग जाईल. 314 डिवाइडेड बाय 18. 18 वन जा 18. अरे येतं ना डिव्हिजन सॉल्व करता. 314 18. ठीक आहे. 18 वन जा 18. किती येईल आन्सर? एकातून 8 गेले. एकातून 8 जातात का? नाही. 11तून 8 जातील. ठीक आहे. मग किती होतील? 3 2 4. ठीक आहे. क्लिअर आहे? असं काहीतरी आन्सर येईल. बघा मी ते ट्राय करायला वाटलं जाऊ. तुमचा वेळ न घेता, माझाही वेळ न घेता मी काय करेल, कॅल्क्युलेटर तिथे टाकून दे. ठीक आहे. 314 याचा आन्सर काय येईल? याचा आन्सर काय मग? 314 डिवाइडेड बाय 18. याचा आन्सर येईल 0.174. 0.17 फायनल आन्सर. ठीक आहे. 0.174. का आलं कसं आलं? 314 डिवाइडेड बाय 18 जे काय आन्सर आलं असेल त्याच्यामध्ये मी काय केलं, 10 to the power -3 ऍड करून टाकलं. जर नसेल समजलं तर मी एक काम करेल, इथे कॅल्क्युलेटर मध्ये सगळ्या व्हॅल्यूज तुम्हाला सांगून देईल कशा आहेत. बघतो जमतं का मला कॅल्क्युलेटरचा व्हिडिओ इथे अपलोड करणं कोपऱ्यामध्ये एकच. क्लिअर आहे? समजलं? पॉइंट कन्वर्जन कसं करायचं, काय करायचं? तर कुणाला डाऊट असेल ह्या व्हॅल्यू कशा, तर ह्या व्हॅल्यूज तुम्हाला कशाही लक्षात ठेवणे. ठीक आहे. 1 डिग्री इन रॅडियन हिची व्हॅल्यू असते 0.174 किंवा जी बुक मध्ये व्हॅल्यू देतात 17.4 into 10 to the power -2 अशी व्हॅल्यू देतात. 0.174. ठीक आहे. अशी व्हॅल्यू काय देतात? 1.74 into 10 to the power -2 काय रॅडियन. काय रॅडियन. ह्या व्हॅल्यू तुम्हाला लक्षात ठेवा. कोणती कोणती? ही आणि मी हे का बोललो लक्षात, तर हे लागणार आपल्याला वारंवार वापरावं लागणार आहे. पॉइंट कन्वर्जन, पॉवर घेणं, मायनस मध्ये करणं, प्लस मध्ये करणं, या व्हॅल्यू आपल्याला नेहमी वापरात येणार आहे. आजच नाही, नेहमी प्रत्येक लेक्चरमध्ये काम येणार आहे. ज्या दिवशी थेरी नसणार त्या दिवशी. ठीक आहे. समजलं? समजून घेतलं ह्या स्वतःहून या गोष्टी कसं करायचं. तुम्हाला काही वेगळी मेथड माहित असेल तुमची वापरायचं. क्लिअर आहे? तुम्ही काही वेगळे शिकलेलं असाल, पॉइंट कसे सॉल्व्ह करायचं तर तसं करायचं. नो प्रॉब्लेम. ठीक आहे. हे तर बेसिकच आहे. पॉइंट काढायचं, -2 लिहायचं, त्याला वरती करायचं. क्लिअर? पटकन आता लगेच समजतं. इथे कसं केलंय? 180. अच्छा, 180 डिवाइडेड बाय 314 का पॉइंट काढायचं. अच्छा, 10 to the power -2 दोन संख्या सोडून -2 म्हणजे वरती आल्यावर +2 म्हणजे +2 म्हणजे 180 वरती किती? खाली 2 टिंब आहे ना, खाली 2 संख्या सोडून तर वरती 2 संख्या सोडून किंवा वरती 2 झिरो ऍड करा. खाली लेफ्ट साइडला पॉइंट हा 2 नंबर सोडून तर वरती आणखी 2 झिरो ऍड करा. असं पण होतं. हे पटकन जातं. 1 into 10 to the power +2 -2 वरतीला +2 म्हणजे काय? 180 वरती 2 0 180 वरती काय? 2 0. हे बेसिक असं ना, मी जास्त डीप मध्ये सांगितलं. सुरुवात आहे हळू होती. एकदा गाडी जर तरी पिकअप मध्ये आली ना थांबणार नाही माझी शिकवण्याची. क्लिअर आहे? कसं करायचं? लागायचं की किती पण 5 क्वेश्चन असले विचारायचं मला, सरांना, कोणी असं. क्लिअर आहे? डाऊट क्लिअर होणं गरजेचं आहे. तर एक रिक्वेस्ट होती तुमच्याकडनं, कोणकोणती व्हॅल्यू लक्षात ठेवणे याद. बरं जरा डायमेंशन काढायचं समजलं नाही. डायमेंशन निकालना नहीं आ रहा तुम लोगों को अभी भी? सबको आ रहा है? सर मुझे आ रहा है. जिनको आता है वो आगे वीडियो बढ़ा सकते हो, थोड़ा आगे ले लो वीडियो, कोई दिक्कत नहीं. ठीक है. डायमेंशन, हाउ टू कैलकुलेट डायमेंशन. हाउ टू कैलकुलेट डायमेंशन. डायमेंशन कैसे निकालना है ये सवाल था. फिर बहुत लोगों को समझ में आया, फिर भी कुछ लोग ऐसे हैं जिनको पूरी तरह से समझ में नहीं आया. जरा देखो, इसको भूख लगी है, इसको मतलब इस पेन को. डायमेंशन मध्ये काय असतं रे? बेसिक क्वांटिटीज किती आधी सांग. बेसिक फिजिकल क्वांटिटीज किती? तर 7. बेसिक फिजिकल क्वांटिटीज किती? तर 7. बरोबर. कोणकोणत्या? लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, करंट, अमाउंट ऑफ सबस्टन्स. बरोबर. ह्या झाल्या तुमच्या बेसिक क्वांटिटीज 7. काही राहिले का? लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, करंट, ल्युमिनस इंटेन्सिटी आणि अमाउंट ऑफ सबस्टन्स. अशा 7 गोष्टी असतात ना, 7 क्वांटिटीज असतात. क्लियर? अब इसने खाना खा लिया फिर भी इसका मन नहीं भरा, चल नहीं रहा, कोई ना, इसको चलाएंगे हम. ठीक है. 7 क्वांटिटी. ठीक आहे. मग लेंथ पहिली कोणती असते?
लेंथला आपण डायमेन्शन काढताना एल म्हणू, लेंथचा डायमेन्शन काढताना एल म्हणू, ठीक आहे. लेंथ त्याच्यानंतर आहे आपले मास एम, ठीक आहे. टाइमला काय म्हणू टी, टाइमला काय म्हणू टी. इलेक्ट्रिक करंटला आय पण म्हणतात ना, ठीक आहे. बऱ्याच वेळेस आय पण देतात किंवा ए पण देतात. इलेक्ट्रिक करंटची युनिट एंपियर, तर ए डिपेंड ऑन क्वेश्चन्स ऑप्शन्स, ठीक आहे. इलेक्ट्रिक करंट नंतर काय असतं अमाउंट ऑफ सबस्टन्स. इलेक्ट्रिक करंट झालं टेम्परेचर केल्विन मध्ये का आपण, ठीक आहे. केल्विन डिग्री सेल्सिअस मध्ये असेल तर डिग्री सेल्सिअस, ठीक आहे. टेम्परेचर केल्विनचा के झालं. ल्युमिनस इंटेन्सिटी कॅन्डेलाचा सी, आणि अमाउंट ऑफ सबस्टन्स काय असतो मोल, MOL शॉर्ट स्मॉल लेटर मध्ये, ठीक आहे. MOL म्हणजे इम्पॉर्टंट काय आहे तिथं LMT, ठीक आहे. ह्याच्यावरती जास्त क्वेश्चन येतात. करंट असेल तर ए, टेम्परेचर असेल तर के, ल्युमिनस इंटेन्सिटी असेल सी, आणि मोल अमाउंट ऑफ सबस्टन्स असेल तर MOL, पूर्ण MOL. क्लिअर. डायमेन्शन्स का काढायला लागतं, कारण की आपल्याला सांगावं लागतं की पर्टिक्युलर फंडामेंटल क्वांटिटीजची पॉवर किती आहे त्या युनिट मध्ये. ऐका, हे जे सांगितलं मी आता हे काय होते फिजिकल क्वांटिटीज किंवा फंडामेंटल क्वांटिटीज, बरोबर. फिजिकल क्वांटिटीज किंवा फंडामेंटल क्वांटिटी. एखादा फॉर्म्युला आहे, ठीक आहे. एखादा फॉर्म्युला आहे किंवा आपण त्याला क्वांटिटी म्हणू, ठीक आहे. जी मेजर करता येते त्यांचंच आपण डायमेन्शन करतो, ठीक आहे. एखादा फॉर्म्युला किंवा एखादी क्वांटिटी आहे तर त्या बघा तुमच्या पुस्तकामध्ये डेफिनेशन दिली असेल डायमेन्शनची. डायमेन्शन इज अ पॉवर ऑफ क्वांटिटी, ठीक आहे. फॉर्म्युला किंवा क्वांटिटी आहे एखादी तर त्याच्यामध्ये फिजिकल क्वांटिटीज किंवा फंडामेंटल क्वांटिटीज, ऐका, फिजिकल क्वांटिटीज किंवा फंडामेंटल क्वांटिटीज कितीच्या पॉवर मध्ये प्रेझेंट आहे. काय म्हणलं त्यांनी, कितीच्या पॉवर मध्ये प्रेझेंट आहे. मग आता फिजिकल क्वांटिटीज कोणकोणत्या आहेत, तर 7 क्वांटिटीज आहेत. फिजिकल क्वांटिटीज कोणकोणत्या आहेत, 7, बरोबर. मग त्यांच्या 7 पैकी कोणाची किती पॉवर आहे हे काढणं म्हणजे डायमेन्शन, बरोबर. कोणाची किती पॉवर आहे, ह्या 7 क्वांटिटीज पैकी कोणाची किती पॉवर आहे ते काढणं म्हणजे डायमेन्शन. बेसिक रिक्वायरमेंट असते त्या डायमेन्शन मध्ये मास असायला हवा, L असायला हवा आणि T असायला हवा. मिनिमम तुम्ही या फॉर्मॅट मध्ये तिथं लिहू शकता. M ची पॉवर x, L ची पॉवर y आणि T ची पॉवर z. मग x च्या वेळी काय असू शकतो 1 2 3 4 5 काही -1 -2. y च्या वेळी सेम 1 2 3 4 -1 -2. z च्या पॉवर मध्ये सुद्धा सेम 1 2 3 4 -1 -2. क्लियर. काही असू शकतो x y z ह्यांच्या ऐवजी 1 2 3 अप टू n और -1 -2 -3 अप टू -1 काही असू शकते, ठीक आहे. बट मिनिमम काय असेल हवं MLT. सर मग बाकीचे नाही का, एम्पियरचा A, कॅन्डेलाचा C तेही लिहू शकता. जर एम्पियर आला, करंट आला तर तुम्ही A जोडू शकता, ठीक आहे. जर टेम्परेचर आला तुम्ही K जोडू शकता, नो प्रॉब्लेम. बट हे नसतील तर हे 3 तर असायला पाहिजे. समजा एखाद्या क्वांटिटी मध्ये मास नसेल तरी सुद्धा तुम्हाला तो लिहायचा, मास नसेल तरी सुद्धा तो लिहायचा, आणि मास नाही म्हणून पॉवर 0 नाहीये तरी सुद्धा लिहायचा. एखाद्या क्वांटिटी मध्ये लेंथ नाहीये तरी सुद्धा लिहायचा, टाइम नाहीये तरी सुद्धा लिहायचा. बट एम्पियर नसेल तर A 0 लिहिण्याची गरज आहे का. बेसिक काय तर MLT. क्लिअर. डायमेन्शन काढण्यास म्हणजे काय, त्या 7 फंडामेंटल क्वांटिटीज त्या फॉर्म्युलामध्ये त्या क्वांटिटी मध्ये कितीच्या पॉवर मध्ये. समजा मास आहे त्याची पॉवर 1 आहे L आहे आणि T ची पॉवर 0 आहे. तुम्ही काय सांगा, मास ची पॉवर 1 आहे त्या डायमेन्शन साठी, L ची पॉवर 2 आहे त्या डायमेन्शन साठी आणि T ची पॉवर 0. हे जे तुम्ही पॉवर मध्ये बोलता ना ऍक्च्युअली याला डायमेन्शन काढलं असं बोलतात. वी फाइंड आउट द डायमेन्शन फॉर सच अ फिजिकल क्वांटिटी इज कॉल्ड. ओके. क्लियर आहे ना. समजलं बेसिक रूल कसे. मग याच्यामध्ये एक्झाम्पल जर कधी घ्यायचं झालं तर बघा आता काय घेणार एक्झाम्पल. आता काय टॉर्क वगैरे. चला एक नवीन फॉर्म्युला घेऊ आपण, ठीक आहे. इनर्शिया.
आता तुम्हाला इनर्शिया बेसिक घ्या, ठीक आहे. व्हेलॉसिटी किंवा स्पीड जे शिकले ना ऑलरेडी ते बोर होतील आता, है ना. स्पीड किंवा व्हेलॉसिटी एकच फॉर्म्युला, डिस्टन्स डिवाइड. ज्यांना येतं ना त्यांनी ह्याच्यासाठी काढा बरं का, इनर्शिया. तुम्हाला माहिती इनर्शियाची काही गणित नाही का तुम्हाला? नाही. फक्त तुम्ही इथे डायमेन्शन सांगा. m फॉर मास, r फॉर रेडियस. रेडियस कशात मोजणार? डिस्टन्स मध्ये. रेडियस कशामध्ये मोजणार? डिस्टन्स मध्ये. क्लियर आहे. टॉपचा फॉर्म्युला घ्या. आय होता खूप भेटला तू जास्त होत नाही. कोणता घेता बरं इनर्शियासाठी तू सॉल्व करा. तू बघू ज्यांना येत नाही त्यांनी बघा. डिस्टन्स डिवाइडेड बाय टाइम हा असतो कशाचा फॉर्म्युला? स्पीड आणि व्हेलॉसिटीचा. डिस्टन्स कशामध्ये मोजू? ऑब्वियसली डिस्टन्स ची फिजिकल क्वांटिटी कोणती? लेंथ. करेक्ट. डिस्टन्स ची फिजिकल क्वांटिटी कोणती? लेंथ. बरोबर. टाइम ची फिजिकल क्वांटिटी सेकंड. बरोबर. पण आपण तिथे काय घेऊ? टाइमचा टाइम मध्ये घेऊ. ठीक आहे. लेंथ ला आपण एल म्हणतो, जसं आपण बोललो. टी ला टी म्हणतो. तिची पॉवर किती आहे? +1. आणि टी ची पॉवर किती आहे? +1. तो आहे म्हणजे +1 ना. इथे काही नाही म्हणजे काय? +1. काही नाही म्हणजे काय? +1. काही नाही म्हणजे काय? +1. बरोबर. आता हा आपल्याला कोणी सांगितलंय का? मी तर नाही सांगितलं ना. m1 l1 असा फॉर्मॅट मध्ये लिहा. आपला फॉर्मॅट कसा आहे? mlt. फॉर्मॅट कसा आहे? mlt. सरळ आणायचं. म्हणजे टी ला वरती ना, टी ला काय करा? वरती. टी ला वरती दिला म्हणजे ची पॉवर काय म्हणजे मायनस. हे झालं आपलं कंप्लीट. कपडेला शेवटी घालायचे. ठीक आहे. सर कपडे पैसे नहीं सर हमारे पास, मेरे से ले लो. ठीक है. एम का लिहिला कारण की इथे इनकम्प्लीट होतंय डायमेन्शन. एम का नाही लिहिला, सॉरी एम का लिहिला इथे, तर विदाउट एम ही क्वांटिटी कशी आहे? इनकम्प्लीट. म्हणजे एम जरी नसला तरी सुद्धा आपल्याला सांगायला लागते की एम ची पॉवर काय? 0. क्लियर आहे. हे माझं म्हणणं होतं. क्लियर आहे. हे काढता आलं. त्याच्यानंतर घ्या समजा ऍक्सेलरेशन. माहित पाहिजे बरं त्या क्वांटिटीज. यू मस्ट नो ऑल दिस फॉर्म्युला. डिस्टन्स अपॉन टाइम व्हेलॉसिटी असतं आणि स्पीड किंवा व्हेलॉसिटी अपॉन टाइम हा ऍक्सेलरेशन असतो. त्याला शॉर्टकट मध्ये ए पण म्हणतात. ठीक आहे. व्हेलॉसिटीला v, स्पीडचं नेमकं डायमेन्शन काढलं आपण. ठीक आहे. डायरेक्टली लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे. स्पीड म्हणजे डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स म्हणजे लेंथ अपॉन टाइम. अच्छा. l टू दी पॉवर +1 आहे आणि टी खाली पण +1 आहे, वरती गेल्यावरती -1 होऊन जाईल. त्याचं पटकन क्लिक झालं पाहिजे. म्हणजे कोणी स्पीडची डायमेन्शन विचारलं तर तुम्हाला लगेच क्लिक झालं पाहिजे. डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्सचा l टू दी पॉवर +1 खाली t टू दी पॉवर +1 होता, तो वरती गेला t टू दी पॉवर -1 झाला. म्हणजे l टू दी पॉवर +1 t टू दी पॉवर -1. असं पटपट क्लिक झालं पाहिजे. ठीक आहे. सुरुवातीला थोडं स्लो झालं तुमच्याकडे तरी हरकत नाही. प्रॅक्टिस करा. तुम्हाला लक्षात येईल. म्हणजे का बरं म्हणतो मी असं? नाही तर तुम्हाला इथे काय करावं लागेल? प्रत्येक वेळेस असं लिहावं लागेल. डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स अपॉन टाइम हा फॉर्म्युला कशाचा झाला? हा फॉर्म्युला कशाचा झाला? मी या सर्कल मध्ये लिहितो. ठीक आहे. डिस्टन्स अपॉन टाइम हा फॉर्म्युला कशाचा झाला? तर स्पीडचा. आणि हा खालचा अजून टी उरलाय, अजून एक टी उरलाय खाली, तो झाला 1 डिवाइडेड बाय टाइम. याच्या खाली नाही येतो. ठीक आहे. ऑलरेडी डिनॉमिनेटर मध्ये येतो. म्हणजे ऑलरेडी ते व्हॅल्यू होती. जर कधी मी याला असं लिहिलं असतं तर स्पीड इनटू 1 डिवाइडेड बाय टाइम. बरोबर ना. म्हणजे हा कसा आहे? वेगळा आहे. लिहू शकतो आपण स्पीड इनटू 1 डिवाइडेड बाय टाइम. तोच 1 डिवाइडेड बाय टाइम इथे लिहिला. हे टाइम इनटू टाइम काय होते? टाइम स्क्वेअर. डिस्टन्स डिवाइडेड बाय टाइमचा स्क्वेअर. बरोबर आहे. डिस्टन्सची फिजिकल क्वांटिटी डायमेन्शन काढायला सुरुवात करू. l टू दी पॉवर +1 काय नाही म्हणजे काय असतं? +1 आणि टाइमचा t टू दी पॉवर +2. म्हणजे याचं काय आलं? l टू दी पॉवर +1 t टू दी पॉवर -2. बट कंप्लीट झालं का अजून सुद्धा नाही? का? m ची क्वांटिटी अजून लिहिली. म्हणजे याचं फायनल आन्सर कसं येईल? m टू दी पॉवर 0 l टू दी पॉवर +1 t टू दी पॉवर -2. क्लियर आहे. +2 वरती गेला -2. ते झालं याचं डायमेन्शन. कोणाचा? ऍक्सेलरेशन. कोणाचा? ऍक्सेलरेशनचा. क्लियर आहे. समजलं. त्याच्यानंतर फॉर्म्युला घ्या न्यूटनचा. फोर्स F इक्वल टू ma. फोर्स F इक्वल टू ma.
बरोबर आहे। मासला काय लिहिणार, मासच लिहिणार, मास एम लिहिणार। ऍक्सेलरेशनला कसं लिहू आपण, स्पीड अपॉन टाइम। काय काय आपल्याला यांचं डायमेन्शन। जर तुम्हाला ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू माहिती असेल, काय असतं ऍक्सेलरेशन, स्पीड अपॉन टाइम। तुम्ही डायरेक्टली लिहू शकता ऍक्सेलरेशनचा ए डिस्टन्स अपॉन टाइम, नॉट अ डिस्टन्स, वेलोसिटी अपॉन टाइम। वेलोसिटी कसं लिहितो आपण, डिस्टन्स अपॉन टाइम इनटू 1 अपॉन टाइम। इतकं खेळत बसण्याची गरज असते का प्रत्येक वेळेस, नाही, ठीक आहे। इतकं खेळत बसायचं नाही, ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या डायरेक्टली सुचल्या पाहिजे। डिस्टन्सचा किती डायमेन्शन, तर l टू दी पॉवर +1 t टू दी पॉवर -1। ऍक्सेलरेशन मध्ये काय फरक पडतो, टाइमचा स्क्वेअर होऊन जातो, बोला ना, टाइमचा काय होऊन जातो, स्क्वेअर होऊन जातो, व्हर्टिकल -2, बरोबर। म्हणून याचा फायदा काय होतो बघा, तुम्ही असं बोलू शकता, ठीक आहे, मास डायमेन्शन वेगळं आणि ऍक्सेलरेशनचं काय आलं होतं आपलं, l टू दी पॉवर +1 t टू दी पॉवर -1। म्हणजे काय एकंदरीत एकाच ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लाय केलं तर आतमध्ये काय म्हणजे m1 l टू दी पॉवर +1 t टू दी पॉवर -1। हे कशात झालं, फोर्स। ही सुद्धा क्वांटिटी तुम्हाला डायरेक्टली लक्षात ठेवा, क्लिअर आहे। कोणकोणत्या क्वांटिटी घेतल्या त्यामध्ये आपण एक घेतली कोणती, डिस्टन्स, नो डिस्टन्स, व्हेलॉसिटी सर व्हेलॉसिटी काय असते त्याची क्वांटिटी, m0 l टू दी पॉवर +1 t टू दी पॉवर -1। ऍक्सेलरेशन a m0 l1 t टू दी पॉवर -2, ठीक आहे। फोर्स m1 l टू दी पॉवर +1 t टू दी पॉवर -2, ठीक आहे। कशावरून, ma आणि a ची ही क्वांटिटी l टू दी पॉवर +1 t टू दी पॉवर -2, ठीक आहे। ह्या तीन गोष्टी तुम्हाला माहितच पाहिजे, क्लिअर आहे। आता इनर्शिया मी तिकडे दिला होता प्रॉब्लेम, इनर्शियाला कसं सॉल्व्ह करणार, इनर्शियाला कसं सॉल्व्ह करणार, इनर्शियाचा फॉर्म्युला असतो mr²। मासला m घेऊ, मासला m टू दी पॉवर 1 असते, आता प्लस नाही, ठीक आहे, काय म्हणजे काय असतो, प्लसच असतो, ठीक आहे। r², डिस्टन्स म्हटलं तुम्ही याला r ला, डिस्टन्स म्हणजे काय, लेंथ आहे, डिस्टन्स म्हणजे काय, लेंथ, आणि लेंथचा काय, स्क्वेअर। लेंथ म्हणजे आपण लेंथचा काय घेतो, फक्त l, डिस्टन्स काय एक प्रकारचं लेंथ आहे, बरोबर। l टू दी पॉवर +2, काय म्हणजे काय, प्लस असतो, बरोबर। कंप्लीट झालं का, नाही, t आला का, नाही, t आला का, नाही। जर ऑप्शन मध्ये t नसेल दिला तर तुम्ही नका सिलेक्ट करू तो ऑप्शन, t टू दी पॉवर 0, मग तुम्हाला फक्त एवढंच देते, क्लिअर आहे। हा झाला इनर्शियाचं काय, डायमेन्शन, इनर्शियाचं काय झालं, डायमेन्शन। त्याच्यानंतर आणखी फॉर्म्युला घ्या, इम्पल्स, ठीक आहे, इम्पल्स वर्क डन चा घ्या, वर्क डन, फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट, फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट। आणि मी तुम्हाला हा होमवर्क मध्ये दिला होता ना फोटो काढून, फोर्स इनटू डिस्प्लेसमेंटला डिस्टन्स म्हणतात, डिस्प्लेसमेंटला काय म्हणतात, डिस्टन्स। फोर्स डायरेक्टली माहित पाहिजे, ठीक आहे। जर नसेल माहिती तुम्ही फॉर्म्युला लावून काढा, ma, पण ते मोठं होतं, m ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला, वेलोसिटी अपॉन टाइम, अरे बाप रे, वेलोसिटीचा फॉर्म्युला परत डिस्टन्स अपॉन टाइम इनटू 1 अपॉन टाइम, मास इनटू डिस्टन्स डिवाइडेड बाय t², असं मोठं होतं, बरोबर आहे। फोर्स सारखे व्हॅल्यू वारंवार लागत जातात, ठीक आहे। फोर्सचं काय युनिट डायरेक्टली म्हणजे डायमेन्शन m1 l1 t टू दी पॉवर -2। ज्या क्वांटिटीज प्लस आहे मी त्या प्लस लिहित नाहीये, ठीक आहे। इनडायरेक्टली काय असतात, प्लसच असतात। इनटू काय रे, इनटू काय तर डिस्प्लेसमेंट म्हणजे डिस्टन्स, डिस्टन्स म्हणल्यावरती काय घेऊ, लेंथ घेऊ, पॉवर काय रे, +1, बरोबर। l1 l2 आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर काय नाही, ह्या l ला इकडे मल्टिप्लाय केलं किंवा याला तिकडे मल्टिप्लाय केलं तर ज्या गोष्टी सारख्या सारख्या आहेत त्यांचंच मल्टिप्लिकेशन होईल, म्हणजे l1 इंटू l1 काय होईल, l1 इंटू l1 काय होईल, l टू दी पॉवर 2, ठीक आहे, l टू दी पॉवर 2। समजलं, वर्क कायनेटिक एनर्जी, वर्क चे काय असतं, जूल, ज्यांचं डायमेन्शन सेम असतं, ठीक आहे, ज्यांचं डायमेन्शन सेम असतं, सॉरी युनिट सेम असतं, त्यांचं डायमेन्शन सुद्धा काय असतं, सेम। जसे की कायनेटिक एनर्जी, जसे की काय, कायनेटिक एनर्जी हाफ mv²। आता हाफ बद्दल आपण जास्त विचार करायचा का, नाही, हाफ बद्दल जास्त विचार करायचा का। मास, मासला काय लिहू रे, m टू दी पॉवर +1, आणि वेलोसिटीला काय लिहू रे, वेलोसिटीचं काय लिहू, डायमेन्शन हे झालं मासचं m या ब्रॅकेट मध्ये, आणि वेलोसिटीला मी इकडे लिहितो, ठीक आहे, वेलोसिटीला पुढे लिहितो।
v वेलोसिटीचं डायमेन्शन काय असतं डिस्टन्स अपॉन टाइम म्हणजे l टू दी पॉवर +1 t टू दी पॉवर -1 हे झालं कशाचं वेलोसिटी बट हे एवढंच आहे काही तर नाही वेलोसिटीचा काय आहे स्क्वेअर पण वेलोसिटीचा काय स्क्वेअर सुद्धा आहे स्क्वेअरला विसरून चालेल का एक वेळा 1/2 ला विसरलं तर चालेल बट त्या स्क्वेअरला विसरायचंय का नाही मग तो स्क्वेअर आतमध्ये मल्टिप्लाय होईल मान्य आहे ना स्क्वेअर आतमध्ये मल्टिप्लाय होईल ह्या m ला नाही ठीक आहे फक्त v चा स्क्वेअर येतो फक्त कोणाचा स्क्वेअर आहे v चा म्हणून m इक्वलच्या ब्रॅकेट मध्ये तसंच राहणार आणि इक्वलच्या ब्रॅकेट मध्ये काय होईल स्क्वेअर पॉवर मध्ये चालला जाईल अरे घातांकाचा येते ना मल्टिप्लिकेशन a टू दी पॉवर समजा असं काहीतरी आहे असं म्हणजे 2 टू दी पॉवर a आहे आणि परत त्या ब्रॅकेटचा आणखीन एक पॉवर ह्याला कसं येतो आपण घातांकाची काय होते मल्टिप्लिकेशन म्हणजे याची आणि याची काय होते मल्टिप्लिकेशन समजा a च्या ऐवजी समजा इथे 6 असतं आणि इथे 2 असतं तर 6 * 2 काय झालं असतं 12 6 * 2 काय झालं असतं 12 क्लियर आहे ना चला मग 1 * 2 2 * t टू दी पॉवर -1 * 2 -1 * 2 -2 क्लियर आहे मी हे एकत्र लिहून घ्यायला 1/2 वाटलं असेल राहू द्या एकत्र लिहिलं तर कसं वाटेल हे छान वाटेल l² बघा कायनेटिक एनर्जीचं युनिट सुद्धा काय असतं जूल वर्कचं युनिट सुद्धा काय होतं जूल ही क्वांटिटी काय होती m1 l1 t टू दी पॉवर -2 ही पण किती आली m1 l2 t टू दी पॉवर -2 म्हणजे ज्यांचं युनिट सेम मी असं लिहून देईल तुम्हाला क्वांटिटी ठीक आहे कोणकोणत्या क्वांटिटीजचं डायमेन्शन सारखं आहे ठीक आहे तुम्हाला एक चार्ट देतो तुम्ही वाटलं मी इथे पेस्ट करेल फोटो ठीक आहे चला क्लिअर आहे प्रत्येक या गोष्टी सगळ्या कसं काढायचं डायमेन्शन पुन्हा की अडचण याच्यामध्ये अडचणी तुम्ही तरी विचारा आता मी सगळ्या क्वांटिटीज घेत बसत नाही तुम्हाला होमवर्क म्हणून मी बऱ्याच गोष्टी दिल्या होत्या क्लिअर आहे त्याच्यावरून तुमचा सराव झाला असेल थोडंसं आपण डिफिकल्टी लेवल वाढवू नेक्स्ट लेक्चर पासून बरोबर आहे किती वेळ झाला आपला आहे का आपल्याकडे काही टाइम डिस्कस करण्यासारखं काय डिस्कस करता चल जाऊ एक काय डिस्कस करणार तर फिजिक्सचा एक ओव्हरव्ह्यू घ्या आपण ठीक आहे फिजिक्स काय ऍक्च्युअली ठीक आहे थोडं इंटरेस्ट काय बोर झाला असेल तर ठीक आहे सर आम्ही कशाला बोलू आम्ही तर मस्त पॉपकॉर्न खातोय ठीक आहे फिजिक्सचा ओव्हरव्ह्यू बघा ऍक्च्युअली ना फिजिक्स 3 पार्ट मध्ये असतात फिजिक्स असतात 3 पार्ट एक असतं क्लासिकल फिजिक्स ठीक आहे क्लासिकल फिजिक्स दुसरं असतं रिलेटिव्हिटी दुसरं काय असतं थोडं बोर होईल तुम्हाला समजणार नाही पण इंटरेस्टिंग ऐकायला मजा येईल ठीक आहे रिलेटिव्हिटी आणि तिसरं असतं क्वांटम फिजिक्स तिसरं काय असतं क्वांटम केमिस्ट्री मध्ये तुम्हाला क्वांटम शब्द खूप वेळेस ऐकायला भेटेल बघा ठीक आहे पहिला पार्ट बघू आपण क्लासिकल फिजिक्स क्लासिकल फिजिक्स मध्ये क्लासिकल फिजिक्सला जी देवाण आहे ठीक आहे क्लासिकल फिजिक्सला जी देवाण आहे ती दिलेली आहे न्यूटन्स बाबा क्लासिकल फिजिक्सला सर आइजैक न्यूटन ठीक है आइजैक न्यूटन सर न्यूटन बाबा इनको हम बहुत बार बुलाने वाले हमारे लेक्चर में ठीक है न्यूटन बाबा ने क्लासिकल फिजिक्स में बहुत अच्छा काम किया क्योंकि जो भी लॉज ऑफ मोशन है लॉज ऑफ मोशन आहे गतीचे नियम लॉज ऑफ मोशन जे आहे ते सगळे या क्लासिकल फिजिक्स मध्ये डिस्कवर झाले ठीक आहे क्लासिकल फिजिक्स मध्ये काय झाले डिस्कवर करेक्ट त्याच्यानंतर एक कॅल्क्युलस काय आहे छान वाटतं नाही का कॅल्क्युलस कलकत्ता सर कलकत्ता जाके आओगे आप लोग नहीं ये क्यों लकड़ी परेशान कर रही है मुझे बार बार अरे बैठ जा इसका मन नहीं कर रहा कॅल्क्युलस ठीक है कॅल्क्युलस काय कॅल्क्युलस ठीक आहे कॅल्क्युलस मध्ये ऍक्च्युअली ना डिफरन्शिएशन जे तुमचं चॅप्टर चालू आहे ना डेरिव्हेटिव्ह तुमचं नाही झालंय ना 12वीचा चालू आहे आपल्या मॅथच्या सराकडून डिफरन्शिएशन अँड इंटिग्रेशन ऍक्च्युअली मॅथचा भाग आहे ठीक आहे हा कोणता भाग आहे मॅथमॅटिक्सचा हा काय भाग आहे ह्या दोन मेथड येतात ह्या दोन मेथडची खूप गरज पडते बघा कसं आहे ना काही मुलं असतात 11वी 12वी 10वी 11वी 12वी पास आउट झाल्यानंतर म्हणतात यार माझी जिंदगी गेली सगळी पण डिफरन्शिएशन आणि इंटिग्रेशन इतकं अवघड मी कधी शिकलोच नाही शिकलो बट त्याचं मला कधी कामच पडलं नाही रिअल लाईफ मध्ये
असं बरेच जण म्हणतात, ठीक आहे. बट एक लक्षात घ्या, विदाउट डिफरन्शिएशन आणि विदाउट इंटिग्रेशन कोणतीच वस्तू हलत नाही. तुम्ही जे काय बघताय ना व्हिडिओ, त्याच्यात छोटे छोटे डॉट डॉट असतात, पिक्सेल्स म्हणतात त्याला. व्हॉट्सअप वरून आपण व्हॉट्सअप वरून एखादी इमेज डाउनलोड केली तर क्वालिटी खराब होते. त्यावेळेस जे छोटे छोटे गोष्टी येतात, एरर्स येतात, इमेज फाटते, तिथे इंटिग्रेशन मेथड वापरले जाते, डिफरन्शिएशन मेथड वापरले जाते, मॅथमॅटिक्स आहे, ठीक आहे. म्हणजे काय हे काय मॅथमॅटिक्सचा काय हा टूल आहे, मॅथ्सचा हा काय एक टूल आहे. बट कसा एकदम पॉवरफुल टूल. कसा टूल? पॉवरफुल टूल. क्लिअर आहे. हे सगळं कुठे भेटलं आपल्याला म्हणजे ज्यांनी शोधून काढलं त्यांनी क्लासिकल फिजिक्स मध्ये शोधून काढलं, एकदम 90च्या दशकात, 90च्या काळामध्ये, ठीक आहे. कायनेमॅटिक्स हा जो मोठा चॅप्टर आपण नेक्स्ट, ठीक आहे, त्याच्यामध्ये सुरुवातीला येतं स्केलर वेक्टर, ठीक आहे, स्केलर अँड वेक्टर, मोशन्स लॉ, न्यूटन्स न्यूटन्स मोशन्स लॉ, ठीक आहे, 1D 2D 3D, ठीक आहे, प्रोजेक्टाइल मोशन, अशा भरपूर गोष्टी ज्या आहेत ते कायनेमॅटिक्स मध्ये. म्हणजे कायनेमॅटिक्सची सुद्धा शोध कुठे लागली? तिथे क्लासिकल फिजिक्स मध्ये. क्लासिकल फिजिक्स हे झालं कायनेमॅटिक्स आपलं नेक्स्ट चॅप्टर, बरोबर आहे. ऑप्टिक्स झालं, ठीक आहे. ऑप्टिक्स कुठे असतो तुम्ही ऐकलं असाल, असं एक प्रिझम, लाईट प्रिझम, त्याच्यामधून एखादी लाईट पास झाली तर रेनबो सारखे कलर निघतात, 7 इतर धनुष्याचे कलर, रेनबोचे कलर, ठीक आहे, असं निघतं. लाईट प्रिझम, रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, डिफ्रॅक्शन, एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये लाईट पास, हा जो कन्सेप्ट आहे लाईट रिफ्रॅक्शनचा वगैरे वगैरे, हा सगळा क्लासिकल फिजिक्स मध्ये डिस्कवर झाला, त्याला ऑप्टिक्स म्हटलं, ठीक आहे. त्याच्यानंतर वेव्ह हे चॅप्टर ठीक आहे ऍक्च्युअली ऑप्टिक्स 11वी मध्ये नीटच्या सिलेबस नुसार. म्हणून नीटचा सिलेबस आवडतो मला कम्पेअर टू बोर्ड. सगळं मिक्सिंग केलंय, किती छान सिलेबस त्यातल्या सगळे क्लासिकल फिजिक्स आधी एकत्र केले, त्याच्यानंतर रिलेटिव्हिटी, त्याच्यानंतर क्वांटम ज्याला मॉडर्न फिजिक्स म्हणतात, ठीक आहे. वेव्ह हा चॅप्टर आहे. वेव्ह मध्ये काय असतं? अशा प्रकारचे वेव्ह असतात. ह्या वेव्ह काय असतात? डिस्टर्बन्स, एखादी गोष्ट मी व्हायब्रेट केली, आता मी आता मी बोलत आहे तरी तुम्हाला आवाज येते ना, हे व्हायब्रेशन झालं आहे, ठीक आहे. ह्या व्हायब्रेशन मुळे काय झाली? एक प्रकारची वेव्ह तयार झाली, त्या ट्रान्सव्हर्स वेव्ह म्हणतात, ठीक आहे. डोक्यावरून नाही टेन्शन काय शिकायला भेटणार आहे. ट्रान्सव्हर्स वेव्ह, नंतर कधी कधी असं पण ऐकायला ह्या पण वेव्ह असतात, लॉन्जिट्युडिनल वेव्ह, ठीक आहे. बऱ्याच तुम्ही मूवी मध्ये बघितलं असेल, एखादा ग्लास आहे, ठीक आहे, एखादा ग्लास आहे, त्याच्यावर एक जर काय करतो, एखादा व्यक्ती ओलं करतो बोट आणि वरतून असं फिरवतो, तर ते आवाज येतो, बरोबर. हे कशामध्ये? ते सगळं वेव्हज मध्ये. कशामध्ये? ते सगळं वेव्हज मध्ये. त्याच्यानंतर तुमचं इलेक्ट्रोमॅग्नेटिझम, जो की माझा चालू आहे चॅप्टर, ठीक आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिझम ह्याच्यामध्ये जी सगळ्यात मोठी डिस्कवरी ती कुलम्सने केली सुरुवात, ठीक आहे. प्रॅक्टिकली न सांगता फक्त शोधून काढलं, एखाद्या वायर मधून करंट पास झाला तर त्याच्या बाजूला असणाऱ्या मॅग्नेटिक फील्ड वाल्या गोष्टी अट्रॅक्ट होतात किंवा त्यांच्यामध्ये हालचाल तयार होते, जसं की मॅग्नेटिक कंपास. मॅग्नेटचा कंपास ही गाडी वाज कसं मी मारून घेतला त्या गाडीला फटकी, त्या गाडीने तुम्हालाच फटके द्यावा लागणार आहे अभ्यास केलं. हा कुलम्स, ठीक आहे. कुलम्सने आधी डिस्कवरी केली, त्याच्यानंतर टाकच नाही आता, बोर केला ते कुलम्स. त्याच्यानंतर मॅक्सवेल, ठीक आहे. त्याच्यानंतर कोणाला? मॅक्सवेलने काय केलं? जेम्स मॅक्सवेल, ठीक आहे. जेम्स मॅक्सवेल ह्याने काय केलं? आता एखादी गोष्ट ही डिस्कवर झाली आहे, एखादी गोष्ट डिस्कवर झाली तर तिला काय करावं लागतंय? मॅथच्या फॉर्म मध्ये लिहून दाखवावं लागतं, जगासमोर आणावं लागते. मग जगासमोर आणण्याचं काम मॅथमॅटिक्सच्या भाषेमध्ये प्रूफ देऊन कुणी आणलं? तर ते आणलं मॅक्सवेल, मॅथमॅटिक्सचा वापर करून. कुलम्सने तुम्हाला सांगितलं असं होतं तसं होतं, ठीक आहे. मॅक्सवेलने ते प्रूफ करून दाखवलं की हो खरं आहे, कुलम्सचं म्हणणं कसं आहे, खरं आहे. क्लिअर आहे. हे झालं इलेक्ट्रोमॅग्नेटिझम. थर्मोडायनॅमिक्स तुम्ही ऐकलं असेल हे स्टेटमेंट जे मी आता लिहिलं ते, एनर्जी cannot be destroyed first. Energy neither be created nor be destroyed. It is converted from one form to another. हे थर्मोडायनॅमिक्स
लागू येतं. त्यास एखादी एनर्जी एका फॉर्म, जसं की तुमचं इन्व्हर्टर, ठीक आहे, ते कसं इन्व्हर्टर मध्ये लिक्विड राहतं, म्हणजे लिक्विड स्टेट मध्ये, बरोबर. बट काय व्हायला लागले, ती एनर्जी इलेक्ट्रिक करंट ऍसिड फॉर्म मध्ये आली, नंतर ती करंट फॉर्म मध्ये आली. फॉर्म बदलला ना एनर्जीचा, क्लिअर. आधी लिक्विड फॉर्म मध्ये ती, नंतर इलेक्ट्रिक करंट, एनर्जीचा फॉर्म बदलला. सगळं थर्मोडायनेमिक्स मध्ये क्लिअर आहे. त्याच्यानंतर येतं रिलेटिव्हिटी. रिलेटिव्हिटी, ठीक आहे. रिलेटिव्हिटी एक लक्षात घ्या, खूप इम्पॉर्टंट आहे रिलेटिव्हिटी. जोपर्यंत रिलेटिव्हिटीचा शोध लागला नाही ना, रिलेटिव्ह म्हणजे काय, रिलेट करून बघणं एखादी गोष्ट एखाद्याला ऑब्झर्वर म्हणून. समजा तुम्हाला कम्पेअर करायचंय दोन व्यक्तींमध्ये हुशार कोण, दोन व्यक्तींमध्ये हुशार कोण. आता ऑब्व्हियसली ते दोन व्यक्तींमध्ये जर कधी दोघांना विचारलं, सगळेजण म्हणणार आहे हा हुशार तू हुशार, म्हणजे प्रत्येक जण आपापल्या हुशार म्हणतो ना. जरी तो गधा असला तरी सुद्धा तो नाही मला येतं सगळं, बरोबर. मग नेमकं प्रूव्ह कसं करणार, मग तुम्ही काय करणार, काहीतरी टेस्ट घेणार त्यांच्या कशावर, काहीतरी गोष्ट ऑब्झर्व करून त्यांच्या काहीतरी बेस ठेवून 100 पैकी ज्याला 100 पडतील तो हुशार, असं काहीतरी तुम्ही रिलेट करणार गोष्टी, ठीक आहे. तसंच रिलेटिव्हिटी रिलेट करून बघणं. जोपर्यंत रिलेटिव्हिटी आली नाही ना, तोपर्यंत लाईटची स्पीड, सूर्याच्या लाईट रेसची 3 × 10⁸ मीटर पर सेकंड ही गोष्ट टाळली नाही. का बरं, आणि आपल्याला माहितीच नव्हतं ना त्यावेळेस की पृथ्वी सूर्याच्या भोवती फिरते का सूर्य पृथ्वीच्या भोवती. पृथ्वी ना अर्थ सनच्या अराउंड रोटेट करते का नाही करते हे माहितीच नव्हतं. ज्यावेळेस आपल्याला समजायला लागले की नाही अर्थ रोटेट करते, हे आपल्याला समजतं का अर्थ फिरते म्हणून. वाटतं का कधी, नाही वाटलं तुम्हाला फिरतोय आपण, अरे नाही ना, बरोबर. मग आपण काय केलं, आपण आपल्याच अर्थला कोणाच्या तरी दुसऱ्या ठिकाणून, म्हणजे अर्थला कोणत्या तरी दुसऱ्या पॉइंटून काय केलं, रिलेट केलं. काय केलं, दुसऱ्या पॉइंटून रिलेट केलं. आणि तेव्हा समजलं, म्हणजे दुरून बघितलं तेव्हा समजलं, अरे अच्छा इथं फिरते राव, बरोबर. काय कसं छोट्या अमाऊंट इथं फिरते, काल इथं होता हा पॉइंट, आता हा पॉइंट इथला समजायला लागला हवं, ठीक आहे. ज्यावेळेस आपण हे समजायला लागलं रिलेट करून, त्यावेळेस रिलेटिव्हिटी नावाची कन्सेप्ट उदयास आली. रिलेटिव्हिटी नावाची कन्सेप्ट काय झाला, ओरिजिन झाला, ठीक आहे. आपण हे बघणार आहे रिलेटिव्ह वेलोसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू विदाउट डोकवाली खातून, ठीक आहे. समजलं रिलेटिव्हिटी. नंतर क्वांटम, शेवटचा पार्ट क्वांटम फिजिक्स, ठीक आहे. क्वांटम फिजिक्स मध्ये काय झालं, क्वांटमचा अर्थ होतो खूप छोट्या गोष्टींचं मेजरमेंट करणं. म्हणून मी म्हणलो ह्या गोष्टी कुठे बघायला भेटतील तुम्हाला, क्वांटम नावाच्या केमिस्ट्री मध्ये. आता केमिस्ट्री मध्ये सगळ्यात लहान कोण आहे, इलेक्ट्रॉन ना, सगळ्यात लहान कोण आहे, इलेक्ट्रॉन, ठीक आहे. इलेक्ट्रॉनचं जे काय ओरिजिन असेल, ठीक आहे, हा झाला इलेक्ट्रॉन, बरोबर. त्याचं तुम्हाला काय बघायला भेटतं, असं काहीतरी स्ट्रक्चर बघायला भेटतं इलेक्ट्रॉनचं, ऑर्बिटल स्ट्रक्चर, ठीक आहे. हे झालं त्याचं रिव्हॉल्युशन. कळत नाही ना, ही मॉलिक्युल्सची जी मुवमेंट असते ना ती खूप रॅन्डम असते, अशी डम्बेल शेप मध्ये, कधी अशी अशी, ठीक आहे, अशी असते, कधी कधी तर समजत पण नाही, अशा असतात बेसिक थिअरी, ठीक आहे, केमिस्ट्रीची जे काय असेल ते. हे झालं स्ट्रक्चर ऑर्बिटचं, सॉरी इलेक्ट्रॉनचं, ऑर्बिटल मध्ये कसा फिरतो, बरोबर. नंतर आपल्याकडे ऑर्बिट्स आले, न्यूक्लियस ते 4 किती ऑर्बिट आहे, 3 4 5 6 असं कळत गेलं. त्याच्यानंतर सुद्धा मग आणखी डेव्हलपमेंट झाली, त्याच्यानंतर सुद्धा आणखी डेव्हलपमेंट झाली, बरोबर. हळूहळू काय करत गेलो आपण, इलेक्ट्रॉन जे एकदम लहान आहे त्यांची मुवमेंट ऑब्झर्व करायला सुरुवात केली. त्याला म्हणलं आपण क्वांटम फिजिक्स. अँटमॅन पिक्चर बघितला असेल ना, अँटमॅन मार्वेलचा, त्याच्यामध्ये बऱ्याच हा क्वांटम त्यांनी एक टाइम मशीन तयार केली, खूप छान आहे कन्सेप्ट फिजिक्सच्या त्याच्यामध्ये. अँटमॅन ते पण काय करतात, मी क्वांटम वर्ल्ड मध्ये जाणार, म्हणजे इलेक्ट्रॉनचा जो ऍटम आहे, सॉरी ऍटम मध्ये जे इलेक्ट्रॉन आहे, ऍटम मध्ये जे इलेक्ट्रॉन आहे त्याच्यामध्ये तो जातो, म्हणजे इलेक्ट्रॉनच्या एकदम छोट्या भागामध्ये तो जाऊन वापस येतो. म्हणून त्याचं नाव काय, मुंगी सारखा, मुंगीपेक्षा लहान, खूप लहान, त्यानंतर क्वांटम, ठीक आहे. क्वांटम फिजिक्स हे खूप मोठं आहे, खूप मोठी फील्ड आहे क्वांटम फिजिक्स, बरोबर. म्हणजे एक सांगायचं झालं तर आउट ऑफ 100% आपल्याला जर फिजिक्स माहितीये, म्हणजे जेवढं सायंटिस्ट लोकांनी शोधून ठेवलंय ते फक्त 5% शोधून ठेवलं. लक्षात ठेवा, खूप इंटरेस्टिंग असं बोलतात बुक्स मध्ये, मोठ्या बुक्स मध्ये असं लिहून ठेवलंय. जे फिजिक्स आपल्याला माहितीये, द फिजिक्स, द क्वांटिटी, द थिंग्स दॅट वी नो आर ओनली द 5%.
मग सर उरलेलं 95% कुठे आहे ना मोठा प्रश्न. उरलेलं ते 95% आहे ते अजून पण त्याच्यावरती रिसर्च चालू आहे आणि हे रिसर्च आहे अख्खं युनिवर्स ह्या उच्चापासून बनले. प्रत्येक गोष्ट ह्या दोन शब्दापासून बनलेली जे मी लिहिणार आता. आणि हे सांगतो एनर्जी, ठीक आहे, एनर्जी आपल्या आजूबाजूला आहे प्रत्येक वेळेस, प्रत्येक भागामध्ये एनर्जी. या पेन मध्ये सुद्धा एनर्जी काही ना काही एनर्जी आहेच, ठीक आहे, बट ती दिसून येत नाही. असंच म्हणतो ना आपण. बरोबर. हे जे काय 95% उरलेलं हे आहे डार्क मॅटर, डार्क मॅटर अँड डार्क एनर्जी. हा फिजिक्सचा खूप मोठा असा एक कन्सेप्ट आहे जो अजून सुद्धा रिसर्च मध्ये. डार्क मॅटर काय, खूप व्हिडिओ भेटतील युट्यूबवर तुम्हाला, खूप आधी बघायचं की लहान असताना डार्क मॅटर काय, डार्क एनर्जी काय. बरोबर. ह्याच्यावर अजून सुद्धा रिसर्च चालू आहे. ह्याच्या पेक्षा सुद्धा पलीकडे बिग बँग थिअरी, फिजिक्स मध्ये अजून सुद्धा इव्होल्यूशन झालं, फ्युचर फिजिक्सचं. बिग बँग थिअरी, युनिव्हर्स कसं तयार झालं, ठीक आहे, युनिव्हर्स कसं तयार. आपण म्हणतो 1D 2D, ठीक आहे, हे झालं 1D. तुम्हाला सांगितलं की 1D 2D. आणि हा जर तुम्ही क्यूब काढला तर हा झाला डायमेन्शन. म्हणजे आपल्याला किती डायमेन्शन समजतात, किती डायमेन्शन समजतात तर 3 डायमेन्शन. किती डायमेन्शन समजतात, 3 डायमेन्शन. 3 डायमेन्शन पेक्षा पण कोणाचं म्हणणे आपल्याला 15 डायमेन्शन पर्यंत समजू शकतो. विषयावर 3 4 5 6 7 म्हणजे कसं होईल चित्र बघा ना. हा क्यूब झाला, ठीक आहे, हा क्यूब झाला. तर ह्या क्यूबला आपण 3D म्हणतो. बरोबर. 3D टीव्ही बघा ना, 4D आलं, 4D आहे बऱ्याच ठिकाणी. हे 15D कसं दिसून विचार करा. असं म्हणतात की 15D पर्यंत जाणं म्हणजे आपण फ्युचर मध्ये किंवा पास्ट मध्ये जाऊ शकतो. ह्याच्या कन्सेप्ट साठी पास्ट मध्ये जाऊ शकतो आपण, किंवा टाइम ट्रॅव्हलिंग करू शकतो. टाइम ट्रॅव्हल त्यात आपण 8D पर्यंत जाऊ, 9D 10D पर्यंत जाऊ. त्यात आपण टाइम ट्रॅव्हल करू शकतो. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज जाऊ शकतो. असं होतं डायमेन्शन मध्ये, खूप मोठी, ठीक आहे. आणि ह्याच्यावरती जशी ही बिग बँग थिअरी आहे तसं या गोष्टीला बोलतात स्ट्रिंग थिअरी. त्या गोष्टीला काय बोलतात, स्ट्रिंग थिअरी. खूप मोठा कन्सेप्ट आहे, खूप मोठा. अशा असंख्य गोष्टी आहेत ज्या फिजिक्स मध्ये बोलता येतात, ठीक आहे. बट आपण फोकस करू आपल्या सीईटी आणि नीट सिलेबस वरती. असं आपलं डिस्कशन होतच राहणार चालू लेक्चर्स मध्ये. जसं जसं वेळ भेटत तसं आपण डिस्कस करत राहणार. जेवढी माझ्याकडे माहिती मी शेअर करत राहणार. तोपर्यंत अभ्यास करत राहा. ऑल द बेस्ट.